मी मंत्री असताना तसं छत्रपती म्हणजे नाव देण्यात आलं, तसं G20 आली, पर्यटन समिती मी भरवली, महिला परिषद मी जागतिक भरवली आणि अनेक ठिकाणी सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला. जसं कंपन्या आल्या, नाव बदललं, रस्ते केले, पाण्याची योजना, लाडली बहीण, मुलींना मोफत शिक्षण, आणि आता नोकऱ्या इतक्या 1 लाख नोकऱ्या लागणार, 1 लाख कोटीच्या कंपन्या आल्या. हे जर आणि आता 10,000 एकर जागा कमी पडली, आता आणखी 7,000 एकर जागा मिळू राहिली. मला सगळ्या तुमच्या आशीर्वादात आपल्याकडे उद्योग खातं, आपल्याकडे खासदार, आपल्याकडे आमदार, आपल्याकडे महानगरपालिका सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे, ह्या मताचा मी नगर सेवक सुद्धा हे आपलेच राहणारे. पण माझी विनंती, बोलण्यासारखं खूप आहे, पण माझी विनंती आहे, सकाळपासून आपण रॅलीमध्ये सगळेजण सामील झालेले, तर माझी विनंती की आपण 15 तारखेला धनुष्यबाण या निशाणीवर कसं मतदान होईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. मी पालकमंत्री असताना तुम्हाला सांगतो, टीव्ही सेंटरला आपल्याला छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याला मी निधी एकनाथ शिंदे साहेबांकडून घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांकडून निधी भरघट घेतला. अण्णाभाऊ साठेसाठी, त्यांच्यासाठी सुद्धा निधी मी एकनाथ शिंदे साहेबांकडून घेतला. तुम्हाला सांगतो, महाराणा प्रतापांच्या पुतळ्याला निधी घेतला. म्हणजे जितक्या आपल्याला राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यासाठी निधी घेता येईल तो निधी घेतला, पुतळ्या उद्यानासाठी निधी घेतला. असे अनेक काम आहेत. शाळा असेल डिजिटल करण्याचा प्रयत्न केला, दवाखाना असेल, मिनी घाटी असेल. मी मंत्री असताना आणि मी पालकमंत्री असताना अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला. मी कॅबिनेट मंत्री होतो, माझ्याकडे खातं फलोत्पादन आणि रोजगार आम्ही होतो. तुम्हाला सांगतो, सगळ्या शेतकऱ्याला मी विहिरी असतील, गोठे असतील, रस्ते असतील, फळबाग असेल, हे सगळं देण्याचं काम मी केलं. सगळे GR बदलाचं काम मी केलं. कारण याच्यासाठी सांगतो, हा ग्रामीण भागात खर्च येईल, असे अनेक कामं केले. म्हणून माझी विनंती, तुम्ही या उमेदवाराला निवडून द्या. मला एक सांगायचं की आपला नगर विकास खातं एकनाथ शिंदे साहेबांकडे, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे. मग मला एक सांगा, हे नगरसेवक जर आपले असेल तर मला वाटतं कुठेही आपल्याला अडचण येणार नाही. याच्यासाठी आपण सगळ्यांनी 15 तारखेला धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करावं ही विनंती मी आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संभाजीनगर जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, एकनाथ शिंदेचा बाले किल्ला. बुमरा साहब तुम आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं. बुमरा बाबा तुम आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं. बुमरा बाबा तुम आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं. अरे भैया जसवाल तुम आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं. प्रभाग क्रमांक 10 मध्ये आज आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय संदीपानजी भुमरे साहेब यांना वेळात वेळ काढून त्यांना सांगितलं, त्यांना पूर्ण प्रभागाची शहानिशा केली. सगळ्या जनतेला वाटतं ह्या ठिकाणी आता धनुष्यबाण सेवा गती नाही. आज सगळे तुम्ही ह्या ठिकाणी आलो, मी तुमचा सगळ्यांचा आभार मानतो. आणि मी गेल्या 15 वर्षापासून नगरसेवक आहे. माझा वाढ येऊन बघा, माझे काम बघा तुम्ही येऊन. माझी ह्या ठिकाणी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, या प्रभागामध्ये मी स्वतः अनिल जयस्वाल, माझी पत्नी प्रतिभा जयस्वाल आणि तेजस शेवाळे यांना तिघाला अधिकृत उमेदवार शिवसेनेकडून मिळाले आहे आणि त्यांना प्रचंड मताने विजय करा अशी तुम्हाला विनंती करतो. 15 तारखेला धनुष्यबाणावरती मतदान करून प्रचंड मताने विजय करा अशी मी विनंती करतो. आज रॅली काढण्यात आली. वारणामध्ये इतका चांगला प्रतिसाद आहे. आम्हाला बोलून सांगू लागले, तुम्ही गुलाल घेऊन या. गुलाल काही म्हणतात, तुम्ही फुलाचा वर्षाव करा. आम्हाला आनंद होतो. आम्ही पर्जनला जातो, आमच्या
आम्हाला गोड साखर म्हणून आमच्या हातामध्ये देतात. आम्हाला विश्वास आहे आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांची शिवसैनिकी आम्ही, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसैनिकी आम्ही. आणि मी गेल्या 15 वर्षापासून माझ्या वर्णामध्ये माझे कामं बोलतात, माझे कामं नागरिक म्हणतात आम्हाला अनिल भैयासारखा नगरसेवक पाहिजे. आज या प्रभागामध्ये प्रतिभा जयस्वाल, तेजस शेवारे आणि अनिल जयस्वाल हे प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. मी नागरिकाशी एकच विनंती करेन, येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणावरती बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावं ही विनंती. जय महाराष्ट्र. भैया साहेबांनी सांगितलं अशी रॅली कुठं झाली नाही, 10 नंबरमध्ये झाली, काय सांगायला याविषयी? हे प्रेम आहे, हे मतदाराचं प्रेम आहे आमचं. दैनात उत्साह केला का आपल्याला रॅली काढायची. मी सांगायच्या पहिले माझे जे कार्यकर्ते जे शिवसैनिक आहे ते एकजुटीनं येऊन मला सांगतात भैया तुम्ही आम्हाला पाहिजे तिघं शिलेदार, आम्हाला रॅली काढायची. मग मला शिवसैनिकाचं मन पुढं दुखत येतं, म्हणलं काढू, आणि आज रॅली काढली. खूप आनंद आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.